महायुतीमध्ये बंगल्यांच्या वाटपामध्ये दुजाभाव होत असल्याचं चित्र समोर आल्याचं बोललं जात आहे. सूत्रांकडून माहिती मिळते आणि उपसभापती सचिन अहिर यांनाच बंगला नाकारण्यात आल्याचं सुद्धा समजतंय. आणि चर्चगेटच्या एका फ्लॅटमध्ये आता त्यांना राहण्यास सांगण्यात आलं, मात्र त्यांनी ते नाकारलेलं आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे सुद्धा गाऱ्हाणं मांडलं. आपल्यासोबत शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि विधान परिषदेचे आमदार मनीषाताई कायंदे आपण त्यांची बातचीत करणार आहोत. ताई, महायुतीत काही धुसफूस आहे का किंवा बंगले वाटपात दुजाभाव होतोय का? बऱ्याच बातम्या समोर येत आहेत. नाही, मला असं वाटतं हा एकच विषय आहे. महायुतीमध्ये कोणतीही धुसफूस नाही आहे. आणि खरं तर विधिमंडळातले सचिव आणि संबंधित ज्यांच्या कोणाच्या परमिशन्सनी अलॉटमेंट होतात, मग ते बंगला असेल किंवा विधिमंडळातील विविध कार्यालय असतील, पक्षीय कार्यालय असेल किंवा प्रतोदांची कार्यालय असतील, हा विषय खरं तिथल्या तिथेच मिटायला पाहिजे. वर्तमानपत्रामध्ये त्याची प्रसिद्धी व्हावी असा हा काही विषय नसला पाहिजे. परंतु तो दुर्दैवाने तसं झालं आहे. मला वाटतं संबंधित लोकांनी बसवून याच्यावर तोडगा काढायला पाहिजे. नक्कीच ताई, ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार आहेत विनायक राऊत यांच्यावर गंभीर आरोप आहे. त्यांच्या कुटुंबियांवर अटकेची टांगती तलवार आहे आणि ठाणे न्यायालयातून अंतरिम जामीन सुद्धा नकारण्यात आलेला आहे. किती गंभीर आहे सगळं प्रकरण? हे अत्यंत गंभीर आहे. कारण त्या मुलीने, त्यांच्या सुनेने जो काय त्रास भोगलाय ती स्वतः सांगते. खरं तर ही या गोष्टी सहसा अशा घरांमध्ये बाहेर येत नाही, परंतु ती बाब त्या मुलीचा बहुतेक म्हणजे तिची जी सहनशक्ती आहे ती संपली होती, म्हणून ती हे सगळं बोलते आहे किंवा जे काय तिचा अनुभव आहे वाईट तो तिने सगळ्यांना शेअर केला आहे आणि अत्यंत गंभीर आहे. म्हणजे मला असं वाटतं की विनायक राऊत आणि त्यांचा परिवार जो आहे ते याच्यात वाईट पद्धतीने अडकलेले दिसत आहेत. परंतु शेवटी या सगळ्या गोष्टी कायदेशीर आहे. कायदेशीर काय प्रक्रिया होते आणि नक्कीच ही केस कोर्टात चालेल, त्यानंतर पुढे बघू काय होतंय. नक्कीच पायथुनीला आपण पाहिलं की एका चिमुरड्यावर एका वॉचमॅनने अत्याचार केला. तिथे रोष सुद्धा पाहायला मिळाला. यानंतर वर्ध्यामध्ये सुद्धा अशी जी घटना घडली, एका चिमुरडीला फूस लावून नेण्यात आला, तिची हत्या करण्यात आली. महाराष्ट्रामध्ये महिला अत्याचाराच्या घटना का वाढत आहेत? नाही, याच्यावर खरंच चिंतेची बाब आहे. आता वर्ध्यामध्ये काल एक प्रकार झाला, त्याच्यानंतर त्या मुलीला म्हणजे बलात्कार करून मारून टाकणं हेच सध्या वाढलेलं आहे. निर्भया केसपासून आपण पाहतो आहे 2016 पासून. पूर्वी केवळ बलात्कार होत होते, आता बलात्कार करून निर्घृणपणे मारलं जात आहे. आता पायधुनीमधला प्रकार म्हणजे एखादा म्हणजे काही भीतीच राहिली नाही. फासावर लटकवलं. आता त्या नसरापूरच्या जो नराधम आहे त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे कोर्टाकडून. म्हणजे हे सगळं करणाऱ्यांना दिसत नाही आहे का, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. म्हणजे खरोखरच मुली कुठे आता सुरक्षित आहे? म्हणजे आम्ही महिला लोकप्रतिनिधी असून आम्हाला असं वाटतंय की काय चाललंय आणि आपण नुसतेच हतबल होतोय की काय. परंतु मला असं वाटतं की शायद गृह खात्याने शाळा प्रशासन असेल, जिकडे कुठे मुली ना अनसेफ वाटतं, या सगळ्याचं ऑडिट केलं पाहिजे. हे ऑडिट करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण आता सुरक्षा रक्षक मागे बदलापूरला असंच झालं की कोणतरी कर्मचारी आला, लिफ्ट रिपेअरवाला आला, कोणतरी टेक्निशियन आला, त्यांनीच मुलीवर अतिप्रसंग केला. म्हणजे शाळेंचा पण हलगर्जीपणा आहे, त्याला शाळा प्रशासनाला अजिबात सोडता कामा नये. काही राजकीय प्रश्न विचारायचा आहे. आपण पाहतोय की एकनाथ शिंदे आज पुन्हा दिल्लीला जाणार आहेत. उद्या बैठक सुद्धा आहे, कार्यक्रम आहे, NDAची पण बैठक आहे. आणि त्याच अनुषंगाने आता संजय राऊत टीका करत आहेत. ते म्हणत आहेत की आमचे जे चोरलेले खासदार आहेत ते चोरीचा माल घेऊन एकनाथ शिंदे दिल्लीच्या रस्त्यावर फिरतात, कुणी काही बोलत नाही आणि हे सगळं चुकीच्या पद्धतीनं सुरू आहे आणि ते जाऊच शकत नाहीत खासदार शिवसेनेमधून दुसऱ्या पक्षामध्ये, असं पण म्हणतायत. कसं पाहता? 2017ला पहिली चोरी कोणी केली? 6 नगरसेवकांची चोरी केली. तेव्हा 2017चा महानगरपालिकेचा मुंबईचा आपण निकाल पाहिला तर भारतीय जनता पार्टीला 82 नगरसेवक होते आणि शिवसेना एकत्रित, शिवसेना होती तेव्हा, तेव्हा 84 नगरसेवक होते. 6 नगरसेवक तुम्ही मनसेतून चोरले असं आम्ही म्हणायचं का? आणि तुमचा महापौर बसला. त्यानंतर मग किशोरी पेडणेकर वगैरे सगळे महापौर झाले. तर त्यामुळे हे जे काय संजय राऊत बोलतात आहे, पहिले त्यांनी ते आचरणात आणावं. सगळ्यात सुरुवात तुम्ही केली 2019मध्ये, पण तुम्ही चोरीने मुख्यमंत्री झाला असं आम्ही म्हणायचं का? त्यामुळे संजय राऊत यांचं जीभ आणि डोकं दोन्ही ठिकाणावर नाही आहे.
नक्कीच आपण पाहतो की पंढरपूरमध्ये सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना फक्त त्यांच्या पत्नीसोबत दर्शनासाठी सोडलं, गुलाबराव पाटलांच्या संपूर्ण कुटुंबाला आणि कार्यकर्त्यांना सोडलं. यावरून वाद पेटल्याचं दिसतंय. सुधीरभाऊ म्हणतात की कदाचित देवाची इच्छा असेल, देवा म्हणजे देवाभाऊंबद्दल ते बोललेत का, अशी पण चर्चा आहे. संजय राऊत याला धरून प्रश्न उपस्थित करतायत की कदाचित गुलाबराव पाटील यांच्या स्वप्नात माऊली आली असेल आणि माऊलीसुद्धा आता शिवसेनेमध्ये प्रवेश करणार, असा खोचक त्यांनी सल्ला दिला आहे. ज्यांनी प्रभू रामचंद्राला सोडलं, ज्यांनी हिंदुत्व सोडलं, त्यांना अशा प्रकारचे कमेंट्स करण्याचा काही अधिकार नाही आहे. बाकी राहिला विषय, सुधीर मुनगंटीवार गमतीत काहीतरी बोलले असतील. मला असं वाटतं कधी कधी गमतीत कोणी काही बोलत असतं. प्रत्येक गोष्टीची काही बातमीच व्हायला पाहिजे आणि त्यातनं काय अर्थच काढला पाहिजे असं काही नाही. आता सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा दिल्लीमध्ये जंतर मंतरवर आज 19वा दिवस आहे. प्रकृती खालावते. एनडीएचा एकही नेता गेला नाही, विरोधक सुद्धा त्या ठिकाणी जात नाही, बरीच टीका टिप्पणी होते. खरं तर राजकीय नेते गेले नसतील, परंतु तिथलं प्रशासन आहे. आज उपोषण मला वाटतं 17-18 दिवस होऊन गेले आहेत. त्यांची परिस्थिती पण खालावली आहे. त्यांचा मुद्दा जो होता की नीट परीक्षेवरून आणि जे विविध परीक्षांमध्ये जे काय गोंधळ झाले त्याच्यावरून त्यांचा हा मुद्दा होता. मला असं वाटतं की याच्यावर निश्चितच ते जे उपोषणाला बसले आहेत त्यांची प्रकृती अधिक खालावण्याच्या अगोदर याच्यावर काहीतरी हालचाली झाल्या पाहिजेत. नक्कीच. ताई, ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय होत आहे का? कारण दिल्लीला जाऊन आलेत एकनाथ शिंदे, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आता नेमकं काय घडणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली. खूप काही होऊ शकतं. अजून बरीच लोक तिकडे कंटाळलेली आहेत. त्यांना एकनाथ शिंदे हा एक आश्वासक चेहरा लोकांना वाटतो. सगळ्यांनाच एकनाथ शिंदेंबरोबर काम करायचं आहे आणि त्यामुळे एकनाथ शिंदे हे सर्वांना हवेहवेसे आहेत. आता जर का अधिक लोकांना आमच्याकडे यायचं असेल तर स्वागत आहे. नक्कीच. ताई, संख्या किती आहे? म्हणजे आमदार पण फुटणार आहेत आणि आणखी राष्ट्रवादीचे पण काही नेते आहेत जे आपल्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे. बघा, याबद्दल मला काही ऑथेंटिक माहिती नाही आहे. जेव्हा ज्या गोष्टी घडायच्या असतील तेव्हा तुम्हाला समजेल. धन्यवाद तुमची बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.